ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या या 101व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 51. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यं नामयम. अर्थ असा आहे की कारण समतायुक्त बुद्धिमान साधक कर्मजन्य फळाचा अर्थ संसार मात्राचा त्याग करून जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार पदाला तो प्राप्त होतो. लक्षात घ्या, सगळ्या साधू संतांनी सांगितलेली गोष्ट आहे. कोणी निर्वाण सांगितलं, ह्याला कोणी अर्हन म्हटलं, कोणी मुक्ती म्हटलं, कोणी मोक्ष म्हटलं. सगळ्यामध्ये थोडं थोडं फरक आहे, पद्धतीमध्ये फरक आहे, प्रत्यक्ष त्याच्या जो परिणाम आहे त्याच्यामध्ये फरक नाही. पहा, सगळ्या वाटांनी एकाच ठिकाणी जायचं आहे. ज्ञानी लोक कर्मातून जन्मलेल्या फळांचा समबुद्धियुक्त होऊन त्याग करतात. जन्मबंधातून मुक्त होऊन दुःखरहित पदास जाऊन पोहोचतात. हे आहे भाषांतर. आपण व्याख्या बघूया. कर्मजम म्हणजे कर्मातून जन्माला आलेले. बुद्धियुक्ता ही फलम, काय फळ आहे? सुख किंवा दुःख, लाभ किंवा हानी, जय किंवा पराजय, ही कर्मातून प्राप्त झालेली फळं आहेत. आणि त्यातून मग निर्माण होणारा राग आणि द्वेष हा त्याचा हेतू आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. तो हेतू होऊ नको म्हणून सांगतात. मा कर्म फल हेतुर्भव. राग म्हणजे अनुराग, क्रोध नव्हे, आकर्षण. आणि द्वेष म्हणजे तिटकारा, नको हे, हवं असं वाटणारी, नको नकोसं वाटणार, दोन्ही गोष्टींचा त्याग करायला सांगतात. इथे कर्मज जी फलं आहेत ती ही अशी आहेत की दोन्ही त्याग करण्यासारखी आहेत. आणि मग तुम्हाला त्याच्यातून सुख किंवा दुःख हे होऊ नये, आनंदीच राहावं आहे तुम्ही. या प्रकारची समता साध्य करणं हे सातत्याने सांगितलेलं आहे गीतेमध्ये. आणि समतेलाच योग म्हटलेलं आहे. समत्वम योग उच्यते. आपण दुसऱ्या अध्यायात 48व्या श्लोकात ते पाहिलेलं आहे की समतेलाच योग म्हटलेलं आहे. समतेशिवाय दुसरा योग नाही. जे समतेने युक्त आहेत म्हणजे काय म्हणतात? कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम त्यक्त्वा मनीषिणः. म्हणजे अशी मनुष्य जे आहेत ते बुद्धिमान साधक जे आहेत, लक्षात घ्या, मनाच्या इच्छेने काम करणारे, स्वधर्माचं पालन करणारे, त्यांचे ट्रिगर दुसऱ्याच्या हातात नसतात. खूप मार्मिक शब्द भगवंत परमात्मा वापरतो, श्रीकृष्ण परमात्मा. मनाच्या इच्छेने कोण काम करतो? पहा, तुमचं माझंच पहा. आपण समोरच्याच्या, दुसऱ्याच्या, आपल्या अवतीभोवतीला जी व्यक्ती असतात, सगळे आपल्या समोर जी परिस्थिती निर्माण होते, आपल्या जवळ ज्या वस्तू असतात त्यांच्या इच्छेने चालणारे लोक आहोत आपण सगळे, स्वेच्छेने नव्हे. स्वेच्छा काय असते हे विसरून गेलेलो आहोत आपण. म्हणून इथे मनीषिणा हा शब्द त्या व्यक्तीसाठी वापरलेला आहे जो इच्छेनेच फळाचा त्याग करतो आहे. लक्षात घ्या, हे माझं कर्तव्य आहे, मी करणार. हा माझा स्वधर्म आहे, हे मी करणार. आणि तेही समतेने करणार. यात यश मिळो अथवा अपयश मिळो, मला हे करणं आवश्यक आहे म्हणून मी करणार. ही जी भूमिका आहे यातली ती अत्यंत महत्त्वाची आहे. जे समतेने युक्त आहेत तेच वास्तविक बुद्धिमान आहेत. 18व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात ही म्हटले आहे की जो मनुष्य कुशल कर्माशी द्वेष ठेवीत नाही आणि कुशल कर्माविषयी आसक्ती ठेवीत नाही, द्वेष पण नाही आणि आसक्ती, रागचा अर्थ आसक्ती, ठेवीत नाही, तो बुद्धिवान म्हणजे मेधावी आहे, बुद्धिमान आहे तो. कर्म तर फलाच्या रूपात परिणत होतच असते. त्याच्या फलाचा त्याग कुणीही करूच शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. चांगलं पेराल तर चांगलं उगवेल. सातत्याने जो कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजे कर्मावर अधिकार आहे आणि फळावर अधिकार नाही. हा श्लोक खूप चुकीच्या अर्थाने, चुकीच्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण केलं जातं. कर्मावर नियंत्रण आहे, फळावर नियंत्रण नाही. ज्या प्रकारचं कर्म कराल त्या प्रकारचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. एव्हरी ॲक्शन हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन.
प्रत्येक क्रियेला त्याच क्षमतेची प्रतिक्षिप्त क्रिया घडल्याशिवाय राहणार नाही. एकदा तुम्ही कर्म केलं तर मग फळ तुमच्या नियंत्रणात राहणार नाही आणि ते भगवंत देतो, हे इथे खोटं ठरतं. देवानी माझं असं कसं केलं, किंवा दैव माझं नशीब माझ्याशी असं कसं वागतंय, माझ्याशीच असं कसं वागतंय वगैरे वगैरे आपल्या डोक्यात जे काही विषय असतात. करणं आणि न करणं दोन्ही कर्म आहे हे लक्षात घेतलं तर लक्षात येईल. आपल्याला सावधगिरीच्या बऱ्याच गोष्टी समोर समजलेल्या असतात, पण आपण सावधगिरीने वागत नाही. दोष दैवाला देतो, देवाला आणि दैवाला देतो. प्रत्यक्षात न कर्म हे करणं हे कर्म आपण केलेलं असतं. न करणं हे कर्म आहे, करणं हे पण कर्म आहे. मग अर्जुनाला भगवंत काय सांगतात? न करण्यापासून पण परावृत्त हो, करण्यापासून पण परावृत्त हो. स्वधर्म काय बघ, त्याचं पालन कर. आत्ता इथे आलायस, मग तू कालच का नाही बाहेर गेलास इथून? युद्धभूमीत येऊन तुला हे काय सुचलंय म्हणून भगवंत विचारतात. तुला परत व्हायचंच होतं, तर त्याच्या मागची ती संधी गेली. आता तू जिथे उभा आहेस तिथे तुला तुझ्या स्वधर्माचंच पालन करावं लागेल. इथून नाही पळून जाऊ शकत तू आता. हे लक्षात घेतलं पाहिजे. माणूस प्रत्यक्ष रणांगणात आल्यानंतर त्याला ह्या गोष्टी सुचतात, तर भगवंत त्याला प्रतिबंध करतात. तिथे नाही हाय खाता येत आपल्याला, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कर्म तर फलाच्या रूपात परिणत होतच असते, त्याच्या फलाचा त्याग कुणीही करू शकत नाही. म्हणजे भगवंत म्हणतात की फळावर अधिकार नाही, याचा अर्थ फळाचा त्याग तुला करता येईल. मी आता ही चोरी केलेली आहे, पण मला आता शिक्षा होणार नाही, कारण देवानी सांगितलं आहे कर्मावर अधिकार नाही, फळावर अधिकार नाही. असं नाही होणार, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर फळाचा त्याग करता येत नाही. जसे शेती करताना एखाद्याने निष्काम भावाने बीज पेरले तर शेतीत धान्य पिकणार नाही का? जर पेरलेच आहे तर उत्पन्न अवश्य होणारच. तसेच जर एखादा निष्काम भावपूर्वक कर्म करतो तर त्याला कर्माचे फळ मिळणारच, पण ते बंधनकारक होणार नाही. पहा, तो जन्म मृत्यूचा फेरा आपण स्वतः निर्माण केलेला, त्यातून आपण बाहेर पडू. म्हणून येथे कर्मजन्य फलाविषयी त्याग करण्याचा असा अर्थ आहे की कर्मजन्य फळाची इच्छा, कामना, ममता, वासनेचा त्याग करणे. त्याच्यामध्ये जी इच्छा आहे फळामध्ये, वासना आहे, ममता आहे. ममता म्हणजे माया ममता नव्हे, ममता म्हणजे मम म्हणण्याची, हे माझं आहे म्हणण्याची पद्धत. आणि व्यासना, त्याच्यात जी वासना आहे त्याचा त्याग करणे. याचा त्याग करण्यात तर सर्व समर्थ आहेत. फळ हवं नको म्हणणं, या इच्छेचा त्याग करणं हे सगळ्यांना शक्य आहे. मिळालं सुखी दुःखी होऊ नका, नाही मिळालं सुखी दुःखी होऊ नका. आता न मिळण्यात सुख काय? एखाद्याला इंजेक्शन नको असतं, नाही मिळालं सुखी होणार ना, तो त्याला आनंद होणार. न मिळण्यात, एखादी गोष्ट नको असलेली गोष्ट न मिळण्यात सुख असतं. एखादी गोष्ट हवी हवीशी वाटणारी मिळण्यात सुख असतं. एखादं दुःख नको आहे, दुःख नकोच असतं. पहा, ते प्राप्त झालं तर दुःख होतं आणि ते नाही प्राप्त झालं तर पुन्हा सुख. हा सुख आणि दुःखाचा हा जो काही हे खरं सांगायचं तर दुष्टचक्र आहे, त्यातून क्षणात बाहेर पडा म्हणून सांगतात. ह्या दोन्हीला किंमत देऊ नका. त्याला वास्तविक काही मूल्य नाहीच आहे. घडायचं ते घडत असतं. आत काही घडू नये ह्याचं नियंत्रण तर तुमच्याच हातात आहे सगळ्यांच्या. म्हणून म्हणतात की याचा त्याग करण्यात सगळेच जण समर्थ आहेत. लक्षात घेतलं पाहिजे. त्यातून आपल्या मनावर, अंतःकरणावर आणि त्याच्याही मागे जाऊन आत्म्यावर काही परिणाम होऊ नये हे आपल्या नियंत्रणात आहे. जन्मबंध विनिर्मुक्ता, हा जन्म आणि मृत्यूसुद्धा दोन्हीच्या या बंधनातून विनिर्मुक्त हा म्हणून सांगतात. समतायुक्त बुद्धिमान साधक जन्मरूप बंधनापासून मुक्त होतात, कारण समतेत स्थित झाल्याने त्यांच्यात राग, द्वेष, कामना, वासना, ममता इत्यादी दोष थोडेही राहत नाहीत. म्हणून त्यांच्या पुनर्जन्माला कारणच राहत नाही. ते जन्ममरणरूप बंधनापासून कायमचे मुक्त होतात. आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे. आणि ह्या भूमिका, सकाळी एक भूमिका, दुपारी एक भूमिका, संध्याकाळी एक, रात्री एक भूमिका
आपण जन्माला घालत असतो स्वतःहून या राग आणि द्वेषाच्या या दुष्टचक्रात पडून, लक्षात घेतलं पाहिजे. या जन्म घालण्यातूनच आपण मोकळे होऊन जातो, जे आवश्यक आहे. आणि नसेल तर काय, नसेल तर काय आहे, कर्तव्य नाही, संपलं. तुकाराम म्हणतात, आता राहिलो उपकारापुरता. उपकारापुरता म्हणजे कार्य करणार आहेत, पण ते माझं नाही. उप म्हणजे भगवंताचं आहे. त्या ईश्वराचं कार्य करण्यासाठीच मी फक्त शिल्लक आहे. आता काम संपतं दिवसभरामध्ये किंवा वेळ तरी संपतो तुमचा. आता ते कार्य करण्यासाठी लागणारी सामुग्री उपलब्ध होत नाही. शांतपणे आपल्या साधू संतांनी, शंभू महादेवांनी माझ्या एकच गोष्ट शिकवले, डोळे मिटून ध्यान करत बसा. मग संसाराच्या फंदात पडू नका. आवश्यक आहे ते करून झालंय ना आज. आता जे अनावश्यक आहे ते नका करत बसू. हा सरळ साधा संदेश सगळ्यांनी दिलेला आहे, देवदेवतांनी, साधू संतांनी. अनावश्यक गोष्टींच्या मागे लागू नका. त्या गोष्टींनी तुम्हाला जे काही आता त्रास होत आहेत ते व्हायला लागलेले आहेत. पहा, पदम गच्छन्त्या नामयम. अमय म्हणजे रोगाला म्हणतात. अमय कशाला म्हणतात? रोग एक विकार असतो. ज्यांच्यात थोडासुद्धा कोणत्याही प्रकारचा विकार नसेल त्याला अनामय अर्थात निर्विकार असं म्हणतात. विकार नसणं याचा अर्थ त्या विकारांनी बाध्य न होणं. बाध्य न होण्याचा अर्थ त्या विकारांनी विचलित न होणं, परिणाम न होऊ देणं, राग किंवा द्वेष या स्वरूपामधला. खूप सोपं आहे हे, आपण किचकट केले. लक्षात घ्या. समतायुक्त बुद्धिमान लोक अशा निर्विकार पदाला पोचतात, प्राप्त होतात. याच निर्विकार पदाला 15व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात अव्यय पद म्हटलेले आहे आणि 18व्या अध्यायाच्या 56व्या श्लोकात शाश्वत अव्यय पद नावाने म्हटले आहे. आपल्या समोर अनेक लोक गेलेले आहेत ह्या पदाला केवळ समतेचा आधार घेऊन. जरी गीतेत सत्वगुणालाही अनामय म्हटले गेले आहे, अध्याय 14वा श्लोक 6वा, परंतु वास्तविक अनामय निर्विकार तर आपले स्वरूप अथवा परमात्मतत्वच आहे. कारण ते गुणातीत तत्व आहे, जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कोणालाही जन्ममरणाच्या चक्रात पडावे लागत नाही. परमात्मतत्वाच्या प्राप्तीत कारण असल्याने भगवंतांनी सत्वगुणालाही अनामय म्हटले आहे. पण अर्जुनाला आशीर्वाद काय दिला आहे? तुम्हाला मला आशीर्वाद. कारण अर्जुन कोण आहे? तुम्ही आणि मीच आहोत. त्रिगुणातीत भव अर्जुन म्हणून सांगितलं. 3 गुणांनी अतीत म्हणजे विना हो, 3 गुणांच्या पलीकडे जा. जसं दत्तात्रय आहे. सत्व रजतम तिन्हीला तुझ्यावर स्वार होऊ देऊ नकोस. तिन्हीचा समतोल करून टाक, तिन्ही समान करून टाक. सात्विकता चांगली, हातावरचा डासही मारू शकणार नाही, स्वतःचं संरक्षण करू शकणार नाही. जे हे शरीर भगवंतांनी देणगी म्हणून दिले, तुम्हाला बक्षीस म्हणून दिले. आपण कुणीतरी दिलेली भेट वस्तू, रुमाल असला तरी खूप सांभाळून वापरतो. हे तर तसंच दिलेलं आहे आपल्याला भगवंतांनी प्रेमाने. किती सांभाळून ठेवलं पाहिजे. किती तामसिकताच कामाला येणार तुम्हाला. सत्वरजतम, सत्वरजतम तिन्हीही महत्त्वाचे आहेत किंवा तिन्हीही महत्त्वाचे नाहीत. त्रिगुणातीत आणि त्रिगुणात्मक या दोन्हीचा अर्थ एकच आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. दत्तांना त्रिगुणात्मकसुद्धा म्हणतात आणि त्रिगुणातीतसुद्धा म्हणतात. जसे गीतेत सत्वगुणालाही अनामय म्हटलेलं आहे. पहा, अनामय पदाला प्राप्त होणे म्हणजे काय? प्रकृती विकारशील आहे, तर तिचे कार्य शरीर संसारही विकारशील आहेत. स्वनिर्विकार असतानासुद्धा जेव्हा हा विकारी शरीराशी तादात्म्य करतो तेव्हा तो आपल्यालाही विकारी मानतो. परंतु जेव्हा हा शरीराशी मांडलेल्या संबंधाचा त्याग करतो तेव्हा त्याला आपल्या सहज निर्विकार स्वरूपाचा अनुभव येतो, मानलेल्या संबंधाचा. आता तुम्ही एखादं वाहन चालवत आहात, शरीर आहे असं समजा, आणि त्यात तुम्ही ड्रायव्हर म्हणून बसलेला आहात. तुमच्याशिवाय ते वाहन चालणं शक्य नाही. ते पूर्ण तुमच्या नियंत्रणात असतं. ज्यावेळी त्या वाहनातून उतरून तुम्ही त्या वाहनाकडे पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तिथे तुम्ही निर्विकार होता त्या वाहनाच्या संदर्भाने. पण असं आपण आपलं शरीर हे साधन आहे, हे सुद्धा ह्याचा साधनासारखा उपयोग आपल्याला करत असताना ती गाडी आहे. तसंच ही पण गाडी आहे.
आपण काही दिवस, काही वर्ष, काही दशकं भाड्याने राहायला आलो तिथे, कधीतरी सोडून जायचं आहे. काय काय भाडं देतो आपण त्याला. परंतु जेव्हा ह्या शरीराशी मांडलेल्या संबंधांचा त्याग करतो तेव्हा त्याला आपल्या सहज निर्विकार स्वरूपाचा अनुभव होतो. या स्वाभाविक निर्विकारतेचा अनुभव होण्यालाच येथे अनामय पदाला प्राप्त होणे असे म्हटले गेले आहे. हे वास्तविक हा संबंध नाही आहे, पण तो आपण मानतो आणि जो मानायचा सोडला तर स्वाभाविक अवस्थेला प्राप्त होतो. आत्माच आपल्याला लक्षात येतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपलं मूळ स्वरूपच आपल्याला लक्षात येतं. हे शरीर म्हणजे आपण नाही हे समजल्यानंतर त्याचा जो द्रष्टा आहे, आपण गाढ झोपलो, शरीर झोपले, उठल्यानंतर आपल्याला जे समजतं की मी गाढ झोपलो होतो, हे पाहणारं कोण आहे? हे पाहणारं कोण आहे? झोपेमध्ये अनेक गोष्टी दिसतात, मेंदूमधून आपल्याला अनेक गोष्टी, डोळे बंद असतात पण ते प्रत्यक्ष पाहिल्यासारख्या त्या गोष्टी दिसतात. काही वेळेला असं दरदरून घाम फोडणारं स्वप्न पडतं आपल्याला. ते पाहणारं कोण आहे? तो आहे आत्मा. लक्षात घेतलं पाहिजे. जिवंतपणी, जागेपणी, स्वप्नावस्थेत आणि निद्रावस्थेत, तिन्ही अवस्थेत, मनाच्या तिन्ही अवस्थेमध्ये मनाचा जो कारक आहे, मनाचा जो ऊर्जा स्रोत आहे, मनाला ही सगळी दर्शनं घडवणारा आहे, तो आधार आहे आत्मा. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यापर्यंत पोचणं म्हणजे त्या अनामय पदाला प्राप्त होणं आहे. ते स्वरूप जाणून घेणं की मी निर्गुण निराकार आत्मा आहे. या श्लोकात बुद्धियुक्ता हा आणि मनीषीन हा पदार्थ बहुवचन देण्याचे तात्पर्य, जे कुणी समतेत स्थित होतात ते सर्वचे सर्व अनामय पदाला प्राप्त होतात, मुक्त होतात. त्यापैकी कुणीही शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे समता अनामय पदाच्या प्राप्तीचा अचूक उपाय आहे. किती मोठा विषय आहे समता म्हणजे. पहा, त्या समतेला योग म्हटले, थेट योग. योग दुसरा काही नाही म्हटले. समत्वम योग उच्यते. समत्वच फक्त योग आहे. यावरून हा नियम सिद्ध होतो की जर उत्पत्ती विनाशशील पदार्थांशी संबंध राहिला तर स्वतः सिद्ध निर्विकारतेचा अनुभव होतो. यासाठी काहीही परिश्रम करावे लागत नाहीत, कारण त्या निर्विकारतेला निर्माण करावे लागत नाही, तर ती स्वतः स्वाभाविकच आहे. पाण्यामध्ये हे मिसळलं, ते मिसळलं, ते मिसळलं, ते मिसळलं, म्हणजे रंग, चव, अनेक पदार्थ मिसळले तर पाण्याचं मूळ स्वरूप नष्ट होतं. पाणी राहत नाही. पहा, ज्याला चव नाहीच, आत्म्यालाही नाही, त्याला रंग नाही, त्याला आकार नाही. ते भांड्यात ज्या ठेवाल त्या आकार पाणी धारण करतं. लक्षात घ्या. पण हे सगळं काढलं तर त्याच्यातून शरीरासकट सगळे मानव संबंध जर काढले तर जे दिसणार आहे ते आत्माच आहे. शुद्ध पाणी आहे दिसणारं जे आहे ते. लक्षात घेतलं पाहिजे. खूप जवळ जाणारं उदाहरण आहे पाण्याचं आत्म्याशी. या श्लोकाचा परिशिष्ट भाव काय आहे? कर्मात योगच समता किंवा कुशलता का आहे याचे कारण ही पदांनी या श्लोकात सांगतात. सात्विक कर्माचे फळ निर्मल आहे, राजस कर्माचे फळ दुःख आहे आणि तामस कर्माचे फळ मूढता आहे. गीता 14व्या अध्यायाचा 16वा श्लोक. आता ही कर्म तामस कधी होतात, राजस कधी होतात, त्याच्याशी चिकटलेल्या फळांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. ही जी फळं आहेत मग ती त्या पद्धतीने, म्हणजे ते म्हणतात सात्विक कर्माचं फळ निर्मल आहे. हो का? मग स्वप्नात दिलेलं वचन पाळलं म्हणून हरिश्चंद्राला काय काय भोगायला लागलं? अंतिमतः त्याचं फळ निर्मळ होतं. असू दे, आपल्याला ह्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. 18व्या अध्यायात करू. तर 14व्या अध्यायामध्ये गीतेचा 16वा श्लोक जो आहे त्यातला, तर त्यामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की जसं कर्म आहे तशा प्रकारचं फळ मिळतं. आणि त्या फळाचे 3 विभाग हे अशा पद्धतीने सत्व रजतमाच्या माध्यमातून केलेले आहे. ह्या तिन्ही प्रकारच्या फलांचा समतायुक्त मनुष्य त्याग करतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. कर्मजन्य फलाच्या त्यागाचे 2 अर्थ आहेत. फळाच्या इच्छेचा त्याग करणे आणि कर्मफलाच्या स्वरूपात अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली असता सुखी दुःखी न होणे. दुसरा अर्थ जास्त लागू होतो गीतेच्या अनुषंगाने, अध्यात्माच्या अनुषंगाने.
वास्तविक उत्पत्ती विनाशशील संपूर्ण संसार कर्मफळाशिवाय दुसरे काहीच नाही. कर्मफळाचा त्याग केला तर मग कोणतेही बंधन शिल्लक राहत नाही. मनीषी शब्दाचा अर्थ असा आहे की बुद्धिमान. पूर्वश्लोकानुसार समतापूर्वक कर्म करणे हीच बुद्धिमत्ता आहे. आणि बुद्धिमान मनुष्येषु गीताध्याय 4चा श्लोक 18 आहे. इथे मनीषी म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं मनाच्या इच्छेने आपल्या काम करणारा, जो स्वरूपात स्थिर आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या कुणाच्या व्यक्ती वस्तू परिस्थितीच्या त्यांना प्रवृत्त केल्यानंतर, चिथावणी दिल्यानंतर त्यांच्या चिथावणीवरून तो कर्म करत नाही. पद गच्छन्त्य नामयम म्हणजे तो अमय होतो म्हटलेला आहे त्याने. गच्छन्ती पदाचे 3 अर्थ होतात. ज्ञान होणे, गमन करणे आणि प्राप्त होणे. एखाद्या गोष्टीला तो प्राप्त होतो म्हणून सांगतात. इथे त्या अनामय पदाला प्राप्त होतो म्हणून सांगतात. ते पद त्याला प्राप्त होत नाही, तो त्या पदाला प्राप्त होतो. गीतेतली ही भाषा खूप विलक्षण आहे सगळी. म्हणजे तो ते होऊन जातो. जसं एखाद्या फळ, त्याचा हेतू तुम्ही होऊन जाता, मी होऊन जातो की हे मला प्राप्त करायचं, तर मी ते होऊन जातो. मी मोबाईल घेणार आहे तर मी मोबाईलच होऊन जातो. मी 20 लाखाची गाडी घेणार आहे तर मी ती गाडीच होऊन जातो. हेतू होऊन जातो मी तो. हे लक्षात घेतलं पाहिजे. तसं इथे ते अनामय होऊनच जातो आणि ती व्हायची गरज नाही, कारण आत्मा अनामय आहेच. पद जे आहे ते येथे निर्विकार पदाच्या प्राप्तीचा अर्थ आहे जन्म मरणरहितपणाचे आणि निर्विकार पदाच्या स्वतः सिद्ध प्राप्तीचे ज्ञान. कारण नित्य निवृत्ताचीच निवृत्ती होते आणि नित्य प्राप्ताचीच प्राप्ती होते. जे निवृत्त आहे तेच निवृत्त होतं. आपण फक्त तशी इच्छा जागी, जसं फक्त इच्छेने अर्जुनाने भगवंताला निवडलं, तसं फक्त निवडायचं. इथे निवडीचा अधिकार अगदी 100% केवळ आपल्याकडे आहे. आपण निवडतो आणि मग सगळ्या गोष्टी होत जातात. या श्लोकातून हे सिद्ध होते की कर्मयोग मुक्तीचे, कल्याणप्राप्तीचे स्वतंत्र साधन आहे. कर्मयोगाने संसाराची निवृत्ती आणि परमात्मतत्वाची प्राप्ती दोन्हीही होतात. पहा, संसाराची निवृत्ती म्हणजे संसारातल्या सुखदुःखांच्यापासून निवृत्ती, आणि परमात्मतत्वाची प्राप्ती म्हणजे परमात्मसिद्धीची प्राप्ती. जे संपूर्ण विश्व आहे ह्या विश्वाची प्राप्ती. छोटं पूर्वीच उदाहरण सांगितलं की सगळं विश्व प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला छोट्याशा गोष्टीची आवश्यकता राहत नाही. मोठा परिपूर्ण जलाशय प्राप्त झाल्यानंतर तांब्याभर पाण्याची तुम्हाला काहीच म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला आपुलकी वाटत नाही. तर हा विषय इथला महत्त्वाचा आहे की ती परमात्मसिद्धी प्राप्त होणं, सगळं विश्व प्राप्त होणं इथेच, याच जागी. संबंध या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी असा आहे की पूर्वश्लोकात सांगितलेल्या अनामय म्हणजे निर्विकार पदाच्या प्राप्तीचा कोणता क्रम आहे त्या क्रमाला पुढील 2 श्लोकात ते सांगतात. जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.